नमस्कार मैत्रिणींनो, मी वेदांती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वेदांतीच हॉबीमध्ये। आज आपण बनवणार आहोत कोलंबीचं कालवण। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी खोबरं घेतलं आहे, मुठभर कोथिंबीर घेतली आहे, 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 3-4 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। याचं आता आपल्याला मिक्सरला लावून वाटण बनवून घ्यायचं आहे। आता आपण इथे 3-4 लसूण पाकळ्या घेऊया। त्यानंतर इथे 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या मी आणि मुठभर कोथिंबीर। आता पहिलं हे आपण वाटून घेऊया। आता आपलं हे वाटून झालं आहे। आता आपण त्यामध्ये खोबरं घालून वाटून घेऊया। त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आपण आणि छान वाटून घेऊया। आता आपलं हे वाटण बनवून झालं आहे। कोलंबी साफ करून घेतली आहे, त्यातला धागा मी काढून घेतला आहे आणि साफ करून घेतलेले आहे। आता आपण रेसिपी करूया। 1 टेबलस्पून तेल घेतले आहे आणि आता त्यामध्ये आपण वाटण घालणार आहोत। पाव चमचा हळद, 1 चमचा मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचे। 7-8 कोकमं घालायची आहे आणि त्यानंतर कोलंबी घालायची आहे। आता आपण त्यामध्ये पाणी घालूया। आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता हे सर्व कुक करायला ठेवायचं आहे। आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटं शिजवून घेऊया। मला थोडं वाढवायचं आहे म्हणून मी अजून थोडं पाणी घालते। शिजतानाच आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे, परत घालून वाढवायचं नाही। 2 ग्लास इथे मी पाणी घातलं आहे आणि आता छान 5 मिनिटं हे कुक करून घेणार आहे। आता आपण त्यामध्ये अजून थोडं मीठ ॲड करूया। मोठा गॅस करून आपल्याला कालवण छान कुक करून घ्यायचं आहे। छान उकळी आलेली आहे। पाच मिनिटं झाली आहेत। आता आपलं कोलंबी कालवण तयार आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।